पालकांनी स्वतःवर एक प्रयोग करून पाहावा. लोकल गाडीतून कुर्ला, बोरीबंदर किंवा अंधेरी चर्चगेट असा प्रवास करावा. पाऊण 1 तास प्रवासात सभोवताल अनेक माणसं दिसतात, घडामोडी घडतात, फलक व दुकाने दिसतात. प्रवास पूर्ण झाल्यावर त्यातल्या 50 गोष्टी क्रमवार यादी रूपाने लिहून काढाव्यात. ज्या डब्यात आपण बसलो तिथे सभोवार बसलेल्या पुरुषांच्या शर्टाचा रंग अथवा महिलांच्या साडीचे रंग किती पालक आठवणीने सांगू शकतील. पाऊण तास ज्यांच्या सहवासात घालवला त्या व्यक्तींचे चेहरे नाही तर कपड्यांचे रंग लक्षात ठेवायला तेवढा वेळ कमी नाही. पण 1-2 गोष्टीही आठवणीत राहत नाहीत, कारण आपण तिथे बसलेले असतो. आपला देह त्या गाडीच्या डब्यात सहप्रवाशांच्या सहवासात असतो, पण मन आपलं तिथे नसतं. आपले डोळे उघडे असतात, डोळ्यांना सर्व काही दिसत असतं, पण मेंदू वा मन यापैकी कशाचीही दखल घेत नसते. आपल्याला सर्व दिसत असलं तरी आपण सर्व काही पाहत नसतो, कारण आपल्याला दिसणारं सर्व पाहण्याची आपली इच्छाच नसते. आणखीन एक गंमत आहे. धावत्या लोकलमध्ये, बसमध्ये, फलाटावर किंवा बाजारात बराच गोंगाट होत असतो. तुमच्या अगदी जवळ उभं असलेले व बसलेले दोघे तिघेजणं गप्पा छाटत असतात. कुठल्याही विषयावर तावातावाने बोलत असतील. त्यातला प्रत्येक शब्द तुमच्या कानावरून जात असतो. आता तुम्ही काही कानात बोळे घालून फिरत नसता, पण ऐकलेले किती शब्द आणि वाक्य तुम्हाला नंतर आठवू शकतात. शब्द आणि वाक्य सोडाच, अर्ध्या पाऊण तासाने तुम्हाला ऐकलेल्या बोलण्यातला संवादातला विषय जरी विचारला तरी सांगता येणार नाही. किती विचित्र आहे ना हे. सर्व काही ऐकलं आणि लक्षात तर काहीच राहत नाही, कारण तुम्हाला तो संवाद ऐकण्यात रस नसतो. तुमचं त्या बडबडीकडे लक्षच नसते. कानावरून सगळ्या गोष्टी जातात, कानात शिरतात, परंतु आपण पाहिलं, आपण ऐकलं तेव्हा डोळे आणि कान उघडे असतात, पण आत शिरलेलं टिकत नाही, कारण त्यापैकी काहीच आत घेतलेलं नसतं. जणू त्या दृश्यांनी अथवा शब्दांनी डोळ्यांची, कानांची दारं ठोठावलेली असतात, पण दारं आपण उघडतच नाही. त्यांना बाहेरच्या बाहेर निघून जावं लागतं. त्यातलं काहीही लक्षात राहत नाही, मनात शिल्लक उरत नाही, कारण त्यापैकी काहीही स्वीकारलंच जात नाही. आता याचीच उलटी बाजू तपासून बघा. समजा तुम्ही ज्या बस, लोकल किंवा गर्दीत आहात त्यातच कुणीतरी अपरिचित महिला भलत्याच पुरुषाबरोबर दिसली, तर मग काय होईल? तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. तुम्ही त्यांच्या प्रत्येक हालचाली बारकाईनं टिपू लागता. त्या पुरुषाशी होणारा तिचा संवाद ऐकू येत नसला तरी ऐकण्याचा प्रयास करता, लक्षात ठेवण्याचा प्रयास करता, कारण शक्यतोवर हा प्रकार संपूर्णपणे जसाच्या तसा कुणाला तरी कथन करण्याची हौस एव्हाना तुमच्या मनात तयार झालेली असते. ती महिला वा तिच्यासोबतचा पुरुष तुमच्या बघण्यातला, वस्तीतला, ऑफिसमधला असतो आणि त्याची भानगड जाणून घेऊन चुगली करण्याचा मानवी स्वभाव तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. मिळेल तेवढं पाहावं, ऐकून घ्यावं आणि नोंदवावं यासाठी तुमचा मेंदू प्रयत्नशील होतो. त्या प्रवासानंतर किंवा 1 महिन्यानंतर देखील ती घटना, ते ऐकलेले संवाद अस्पष्ट जरी असले तरी तुम्ही बिनचूक सांगू शकता, कारण त्यात तुम्हाला इंटरेस्ट असतो, त्यात तुमचं मन असतं. त्यामुळे जमेल तेवढा तपशील जमवण्याची धडपड आपण करतो. त्याला अभ्यास म्हणतात. आलेली, येणारी, मिळणारी माहिती पद्धतशीरपणे मनात पेंदूत नोंदवून ठेवणं किंवा आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल अशी साठवून ठेवणं म्हणजे असतो अभ्यास. आता आणखीन एक गंमत करून पहा किंवा आठवून पहा. रोज कामधंदा, नोकरीनिमित्त तुम्ही प्रवास करता. विरार, चर्चगेट, बोरीबंदर, कल्याण हे अंतर तोडताना तुम्ही प्रवास संपण्याची प्रतीक्षा करता. जुलमाचा रामराम असतो. उलट तुम्ही पिकनिक, सहली करता तेव्हा प्रवास करता, तेव्हा तुमचं मन त्या प्रवासात रमतं. आता या दोन्ही प्रवासाची तुलना करून बघा. कामधंद्यासाठी केलेल्या प्रवासात तुमच्या आठवणी पुसल्या जातात किंवा मुळीच काहीही लक्षात सुद्धा राहत नाही. पण उलट सहल म्हणून जेव्हा प्रवास करता तेव्हा तिथले बारीक सारीक तपशील कित्येक वर्ष तुम्हाला तोंडपाठ असतात. सोबत कोण कोण होतं, कुणी कुठलं गाणं म्हटलं, वाटेत कुठं काय खाल्लं, कुणी कुणाची कसली टवाळी केली, फिरकी वगैरे घेतलीस, ह्या सगळ्या लहान सहान गोष्टी पक्क्या आठवतात. प्रवास तेवढाच दगदगीचा, धावपळीचा असतो,
पण एक प्रवास इच्छेविरुद्ध असल्याने कंटाळवाणा जुलमाचा रामराम असतो, तर दुसरा प्रवास मन प्रसन्न करणारा आवडता खेळ असतो. मुलांच्या अभ्यासाची कहाणी यापेक्षा अजिबात वेगळी नसते. मन प्रसन्न असतं, विषय आवडीचा असतो आणि मेंदू स्वीकारण्याच्या तयारीत असेल, तेव्हा माहिती नोंदवली जात असते. त्याला पक्का अभ्यास म्हणतात. उलट मनात कंटाळा असेल आणि अभ्यासात मन असेल, तेव्हा मेंदूची दारच बंद होतात. समोर येणारे विषय, माहिती दार ठोठावते आणि निघून जाते. लक्षात काहीच राहत नाही. पालकांच्या इच्छेखातर किंवा शिक्षकांच्या भयानं मूल वर्गात बसते, ऐकते, परंतु त्याचं मन त्या वर्गात वा अभ्यासात नसतंच. मग घडलेल्या, दिसलेल्या, ऐकलेल्या गोष्टी मनात राहणार कशा? आणि लक्षातच राहिल्या नाहीत तर विचारल्यावर सांगणार तरी कशा? नाही सांगता आल्या किंवा लिहिता आल्या तर परीक्षेत गुण कसे मिळणार? एवढ्या सविस्तर चर्चेनंतर एक गोष्ट पालकांच्या लक्षात येऊ शकेल की माहिती स्मरणात ठेवून योग्य वेळी सांगण्याची सज्जता करणे म्हणजेच अभ्यास होय. त्यासाठी त्या विषयात तो ऐकण्यात किंवा समजून घेण्यात रस असला पाहिजे. इच्छा असायलाच हवी आणि त्यात मनही असायला हवं. अन्यथा मूल वर्गात बसेल पण त्याचा अभ्यास अजिबात होणार नाही. कारण अभ्यास मुलाच्या देहाकडून होत नसतो, तर त्याचा मेंदू वा मनाकडून होत असतो. त्याला शारीरिक जबरदस्ती करता येईल, शारीरिक दहशत घालता येईल. त्यामुळे देहाने क्लास वा शाळेत पाठवता येईल, पण मनाने शाळेत पाठवणे किंवा मनपूर्वक अभ्यासात गुंतवणं जबरदस्तीनं शक्य होणारी गोष्ट नाही. कारण अभ्यासात मनाची दारे उघडी असावी लागतात. येणाऱ्या माहिती वा तपशिलाचे मोकळ्या मनानं स्वागत करण्याची तयारी असायला हवी. थोडक्यात शिकण्यासाठी, अभ्यासासाठी मुलाची मर्जी महत्त्वाची असते. नाहीतर कुठलीही शाळा, क्लास वा शिकवणीसाठी गेलेलं मूल म्हणजे निर्जीव कॅमेरा किंवा टेप रेकॉर्डर असतो. आसपास प्रचंड आवाज, गदारोळ सुरू असतात, गप्पा गोंगाट सुरू असतो, कदाचित कोणाचं गाणं चालू असतं. तिथे एखादा टेप रेकॉर्डर असला म्हणजे ते सर्व आवाज, संवाद, गाणे त्या यंत्रापर्यंत जरूर पोहोचत असतात. पण ध्वनिमुद्रण करणारं बटण दाबलेलं नसेल तर त्या लहरी त्यावर आदळून हवेत विरून जातात. त्याची कुठंही नोंदच होत नाही. आपल्याकडे चांगला दर्जेदार कॅमेरा असेल, त्याच्या भिंगाला सर्व सुंदर वाईट दृश्य दिसतच असतात. त्या व्यक्ती वस्तूंवरून परावर्तित झालेले प्रकाशकिरण त्या कॅमेऱ्याच्या भिंगांपर्यंत येतच असतात. म्हणून त्याचे छायाचित्र आपल्याला मिळू शकत नाही. कॅमेरा क्लिक केला तरच हे प्रकाशकिरण आत फिल्मपर्यंत पोहोचून नोंदवले जातात. त्यानंतर हवेत ते दृश्य, ती घटना आपण तशीच्या तशी पाहू शकतो. पण क्लिक केलंच नाही तर दृश्य टिपलंच जात नाही आणि अभ्यासाची कहाणी टेप रेकॉर्डर आणि कॅमेरासारखीच असते. बटन दाबलं नाही तर आवाज टेप होत नाही की छायाचित्र मिळत नाही. त्याप्रमाणे मूल अभ्यासाला बसतं, शिकायला जातं, तेव्हा त्याच्या मनावर, मेंदूवर शिकलेले विषय टिपले जाणं गरजेचं असतं. त्या नोंदीला अभ्यास म्हणतात. थोडक्यात मूल देहाने वर्गात, क्लासमध्ये अथवा अभ्यासाला बसलेले दिसले म्हणजे त्याचा अभ्यास होत नाही. त्याचं मन अभ्यासात किती रमतंय यावरच त्याचा अभ्यास होणं अवलंबून असतो. अभ्यास ही जबरदस्ती असेल, जुलबाचा रामराम असेल किंवा कंटाळवाणा प्रकार असेल तर पालकांना मूल क्लासमध्ये गेल्याचं समाधान मिळेल, पण मुलाचा अभ्यास मात्र होणार नाही. पालक असो वा शाळेतला विद्यार्थी असो, मानवी स्वभाव सारखाच असतो. ज्याच्यात माणसाचं मन नसतं आणि त्याकडे त्याचं आपोआप दुर्लक्ष होत असतं. कंटाळवाणी कामं करताना मोठा माणूसही टाळाटाळच करत असतो. मात्र तोच मोठा माणूस पालक असताना आपल्या मुलांना कंटाळा केल्यास चिडतो. हा अन्यायच आहे की नाही? आता बहुतेक मुलांना हा अन्याय मान्य नसतो, त्यामुळे ते अभ्यासाचा कंटाळा करतात. त्यांच्यावर जबरदस्ती करण्याऐवजी पालक आणि शिक्षक यांनी संयुक्तपणे मुलांना अभ्यास आवडेल अशा प्रकारे शिकवणं अधिक उपकारक ठरेल. पण त्याऐवजी ही मंडळी त्याच कंटाळलेल्या मुलाच्या डोक्यावर क्लास वा गृहपाठाचा ओझं चढवून त्याला आणखीन कंटाळा येण्याची व्यवस्था करतात. तिथे सगळा गोंधळ होतो. कारण ही मंडळी अभ्यास वेळेत मोजतात. 10 तास अभ्यासाचा देखावा करण्यापेक्षा
मुलांनी फक्त अर्धा पाऊण तास मनपूर्वक अभ्यास जर केला तर तो अधिक लाभदायक असतो, कारण तो खरा अभ्यास असतो. कारण पालथ्या घड्यावर 10 तास नळ उघडा ठेवला तरी त्यात थेंबभरही पाणी भरणार नसतं. परंतु तोच घडा जर सरळ असेल तर अवघ्या 15 मिनिटातही घडा पाण्याने भरला जाऊ शकतो. त्यामुळेच अभ्यास करताना मुलाने कमी वेळ का होईना पण मनाचा धडा सुलटा ठेवावा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्या डोळ्यांचा कॅमेरा, कानाचा टेप रेकॉर्डर चालू असणं अगत्याचं असतं. कारण अभ्यास म्हणजे ज्ञानार्जन नव्हे, तर ज्ञानार्जन करण्याचा सराव असतो. अभ्यास म्हणजे मिळणारी माहिती वर्गवारीनुसार जमवणं, लक्षात ठेवणं आणि विचारली जाईल तेव्हा सांगणं किंवा लिहिणं. त्यासाठी मुलांना राजीकुशीनं माहिती मिळवण्याची सवय लावणं आवश्यक आहे. त्यांच्या ज्ञानेंद्रियांना ही सवय लावली की मग अभ्यास मुलांसाठी कंटाळवाणा होत नाही की पालकांसाठी तो डोकेदुखीही ठरत नाही. कारण अभ्यास हाच मुलांसाठी खेळ आणि विरंगुळा होऊ शकतो. त्यासाठी मुलांना त्यांच्या ज्ञानेंद्रियांचा खेळ शिकवायला हवा असतो. मुलांनी अभ्यास करावा ही आपली अपेक्षा असते, तेव्हा त्यांनी आपल्या ज्ञानेंद्रियांनी माहिती ग्रहण करून पचवावी अशीच अपेक्षा असते. आता ह्या कामात मुलांना किंवा मानवाला त्याची 5 ज्ञानेंद्रिये मदत करत असतात. डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ अशी एकूण 5 ज्ञानेंद्रिये आहेत. त्यापैकी डोळे आणि कान हे प्रामुख्याने सर्वाधिक ज्ञान ग्रहण करत असतात. अभ्यासात प्रामुख्याने त्यांचाच सर्वाधिक वापर होतो. त्वचा आणि जीभ जवळीक झाल्याखेरीज माहिती मिळवू शकत नाही, तर नाक फक्त गंधवार्ता मिळवणारं इंद्रिय आहे. त्यामुळे डोळे आणि कान हे माणसाचे महत्त्वाचे सोबती ठरतात. निदान प्राथमिक शिक्षण, शालेय अभ्यासात या 2च इंद्रियांचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळेच आपल्या मुलाचा अभ्यास घेऊ इच्छिणारे पालक वा त्याच्याकडून अभ्यासाची अपेक्षा करणारे पालक यांनी ज्ञानेंद्रियांची कार्यपद्धती व उपयुक्तता समजून घेतली पाहिजे. तरच ते आपल्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवू शकतील. अभ्यासात डोळे पाहतात आणि कान ऐकतात. वर्गात शिक्षक काय सांगतात, बोलतात हे कानांनी काळजीपूर्वक ऐकणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे फळ्यावर, पुस्तकावर कुठेही अभ्यासाची जी दिसणारी माहिती समोर येत असते ती डोळ्याने बारकाईने टिपून घ्यायला हवी, तरच तिचा उपयोग असतो. आता कान व डोळ्यांनी त्याबद्दल हलगर्जीपणा केला तर मूल शाळेत वा क्लासमध्ये बसले असले तरी उपयोग नसतो. त्याच्या डोळ्यांना आणि कानांना अभ्यासात जुंपण्याचं काम शिक्षक वा पालक करू शकत नाही. कारण ज्ञानेंद्रियांवर मेंदूचा रिमोट कंट्रोल चालत असतो. मेंदूचा जसा आदेश असेल तशी ज्ञानेंद्रिय काम करतात, अन्यथा काम चुकार राहतात. गेल्या प्रकरणात आपण कान व डोळ्यांचं काम कसं चालतं हे स्थूल मानाने पाहिलं. बघण्यात, ऐकण्यात मन असलं तर सर्व काही टिपलं जातं, अन्यथा पाटी कोरी राहते हे आपण शिकलो. आता डोळे कामाला लावून आणि कान कानानं कामाला जुंपून अभ्यास कसा करावा हे समजून घ्यावं लागेल. कारण ही ज्ञानेंद्रिये असतील तसं दाखवत असली तरी मेंदूने मनाने दिसेल तेवढंच पाहण्याची सवय करून घेतली पाहिजे. थोडक्यात कानावर येणारे ध्वनी आणि डोळ्यांना दिसणारे विविध आकार यांचा नेमका संदर्भानुसार अर्थ लावण्याची मेंदूला सवय असणं आवश्यक आहे. मग अशाच ध्वनीचे वेगळे अर्थ होतात. एकाच आकाराचे विविध अर्थ लागू शकतात. जेव्हा या संदर्भाची सवय लावणे म्हणजे अभ्यास असतो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ एखादा साधा ठिपका घेऊ म्हटलं तर तो नुसता बिंदू असतो, पण तो कुठे आहे, त्याचं स्थान कोणतं यावर त्याचा अर्थ लावायचा असतो. जसा बिंदू वाक्याच्या अखेरीस ओळीच्या खालच्या बाजूला असेल तर त्याला पूर्णविराम म्हटलं जातं आणि एखाद्या अक्षराच्या डोक्यावर असेल तर तो अनुस्वार म्हणून वाचायचा असतो. वर्तुळाच्या मध्यभागी असेल तर त्याला मध्यबिंदू समजावं लागतं. नातं बदलताच संदर्भ बदलतात आणि अर्थ बदलतो. थोडक्यात दिसणारा ठिपका म्हणजे बिंदू कुठे आहे त्यानुसार त्याचा अर्थ समजण्याची सवय म्हणजे अभ्यास. आता ही सवय डोळे स्वतःला लावून घेत नाहीत, कारण डोळ्यांना फक्त दिसतं आणि जे पाहिलं त्याचे संदेश पेदूपर्यंत पोचवण्याचंच काम असतं.
अशाच मुंबईच्या एका पोस्टात पत्र टाकल्यावर तिथले पोस्टमास्तर पत्र घेतात आणि योग्य थैलीत टाकतात. मग त्या पत्त्यानुसार ती थैली कोल्हापूर किंवा सोलापूरला जाते. तिथले पोस्टमास्तर आपल्या पोस्टमनकरवी योग्य पत्त्यावर पत्र पाठवतात आणि त्या पत्त्यावरला माणूस पत्र उघडून वाचू शकतो. तसाच काहीसा हा प्रकार आहे. समोरचा जो तपशील दिसतो वा येतो तो पोस्टमनप्रमाणे गोळा करून डोळे तो परत मेंदूकडे पाठवून देतात. पुढले काम मेंदूचे असते. त्याने तो स्वीकारावा किंवा नाकारावा. कोल्हापूरच्या पत्त्यावर पोचलेलं पत्र उघडलंच नाही, वाचलंच गेलं नाही. मग आता सरकार दरबारी शेकडो हजारो अर्ज येत असतात. त्या सर्वांची नोंद घेतली जातेच असं नाही. अनेक अर्ज तसेच न वाचता अडगळीत पडून राहतात, कचऱ्यातून फेकले जातात. मेंदू हा सरकारसारखाच काम करतो. तो येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारतच नाही. त्याची आवड असेल तर निवड होते. राज्य संपल्यावर त्यांच्या लोकांची कामं होतात, विरोधकांची कामं अडगळीत जातात. तसाच काहीसा मेंदूचा प्रकार आहे. डोळ्यांकडून आलेल्या प्रत्येक संदेशाची मेंदू दखल किंवा नोंद घेतोच असं नाही. त्याला पसंत असेल तेवढं स्वीकारतो, समजेल तेवढं स्वीकारतो. अभ्यास म्हणजे डोळ्यांनी पाठवलेले अधिकाधिक संदेश समजून घेणं आणि स्वीकारण्याची सवय लावणं होय. किंबहुना डोळे उघडे असताना तिथून येणाऱ्या संदेशांनाच प्राधान्य देऊन स्वीकारण्याची सवय लावणं अभ्यासात महत्त्वाची बाब असते. त्यालाच लक्ष केंद्रित करणं म्हणतात. आपण रस्त्यावरून जाताना, प्रवासात असताना अनेक गोष्टी, आकार दिसतात. त्यात मेंदू स्वतःला शिणवून घेत नाही. तो डोळ्यांकडून येणारे संदेश स्वीकारतच नसतो. पण अभ्यास, ज्ञानार्जन ही आपली गरज असते. त्यामुळे जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा डोळ्यांकडून येणारा प्रत्येक संदेश उपयुक्त आणि मूल्यवान असतो. त्याची दखल मेंदूने घ्यायलाच हवी. जशी मेंदूला सवय लावणं आवश्यक आहे. आपण मुलांना अभ्यास शिकवायचा असेल तर कुठलाही विषय शिकवण्यापूर्वी त्यांच्या मेंदूला अभ्यासाची सवय लावणं अगत्याचं असतं. मग कानाकडून आलेले ध्वनी असोत किंवा डोळ्याकडून पाठवण्यात येणारे आकार वा रंगविषयक संदेश असोत, जेव्हा मुलांना आपण अभ्यासाची सक्ती करतो तेव्हा त्यांना अभ्यास आवडत नसतो. तेव्हा याच्या उलटी स्थिती असते. मुले आपले पालक व शिक्षकांच्या समाधानासाठी पुस्तक डोळ्यासमोर धरतात, वहीत काहीबाही लिहितात, पण मेंदू त्यापासून पूर्णपणे अलिप्त असतो. कानावरून शब्द जात असतात पण मेंदू त्याची दखलही घेत नसतो. त्यामुळे काय होतं? अभ्यासाचे तास मोजून पालक आनंदित होतात, पण अभ्यास झालेलाच नसतो, पाठांतर होतच नसतं. मंत्रालयाबाहेर अनेक दिवस धरणे धरून बसलेल्यांची सरकार कधी दखलही घेत नाही. त्यातलाच हा प्रकार. थोडक्यात हा एक उपचार होऊन जातो. धरणेकरी आपल्या धरण्याला यशस्वी समजतात, पण त्यांचा प्रश्न सुटलेला नसतो. उलट एखाद्या दुसऱ्या विषयात कुठला वशिला घेऊन माणूस जेव्हा मंत्र्याला काढतो आणि 1.5 तासात त्याची समस्या मार्गी लागते, त्यापैकी महत्त्वाचं काय? धरणं यशस्वी होणं की समस्येचं निराकरण होणं? समस्या सुटण्याला महत्त्व असेल तर किती तास धरणे धरले हा हिशोब मूर्खपणाचा वा निरर्थक असतो. 8 दिवस दुर्लक्षित धरणे धरण्यापेक्षा मंत्र्यांकडून 1.5 तासात काम होणं उपयुक्त नाही का? त्याच पद्धतीनं मुलाने अभ्यासात 4-5 तास निरर्थकपणे दवडण्यापेक्षा फक्त अर्धा तास मन केंद्रित करून अभ्यास केला तरी तो खूप परिणामकारक ठरतो. डोळ्यासमोर धरलेलं पुस्तक व त्यातली माहिती त्याच्या मेंदूत शिरत नसते. कानावरल्या कविता, पाढे त्याच्या स्मरणात आपली जागा निर्माण करत असतात आणि त्याच आधारावर मुलाला पुढला अभ्यास किंवा विषय सोपे जाणार असतात. अभ्यासात माहिती मिळवणं आणि जमवणं याबरोबर आकलनशक्ती महत्त्वाची असते. ही आकलनशक्ती जन्मतः माणसामध्ये नसते. ती अभ्यास व सवयीमधून मुलामध्ये विकसित करावी लागते. त्यासाठी मूलभूत स्वरूपाची माहिती बालपणापासूनच मेंदूमध्ये पक्की करावी लागते. पुढं त्याच माहितीच्या आधारे नवी माहिती मूल समजून घेतं किंवा त्याचा अर्थ समजून घेऊ शकतं. जे दिसतं त्याचा संदर्भानुसारच वेगवेगळा अर्थ लावण्याची मेंदूची क्षमता याच आकलनशक्तीवर अवलंबून असते. आकार, रंग आणि ध्वनी याच्यातील फरकानुसार त्यांचे बदलणारे अर्थ, परिस्थिती आणि स्थानानुसार बदलणारे अर्थ ओळखण्याची वा वापरण्याची सवय लावण्यातच खरा अभ्यास होत असतो. त्यासाठी मेंदू हा मुख्य अधिकारी असतो, तर ज्ञानेंद्रिय त्याच्या हुकुमाचे ताबेदार असे सेवक असतात.
त्या मेंदूसह या ज्ञानेंद्रियांना सवयी लावणं, आवडी लावणं म्हणजेच अभ्यास. माणसाची ज्ञानेंद्रिये 5 असताना 2च इंद्रियांनी अभ्यास का करायचा? डोळे आणि कान यांनाच कामाला का जुंपायचं? नाक, त्वचा आणि जिभेचं काय? आता जिभेला चव कळते, त्वचेला स्पर्श कळतो आणि नाकाला गंध समजतो. त्यांना काही शिकवायला लागत नाही. याचं प्रमुख कारण त्यांच्यावर मेंदूची हुकूमत चालत नाही. उलट नाक, त्वचा, जीभ यांचीच मेंदूवर हुकूमत चालते. मेंदू त्यांचं निमूटपणे ऐकतो वा त्यांच्याकडे अगत्यानं लक्ष देतो. तेवढे अगत्य डोळे किंवा कानाच्या बाबतीत नसतं. त्यामुळेच मेंदूला त्यासाठी सवय लावावी लागते. समजा कुठून दुर्गंधी आली आणि ती नाकाला भिडली तर तेव्हा तात्काळ हात नाकाकडे जातो. रुमालाने नाकाला संरक्षण दिलं जातं. तेव्हा हा दुर्गंधीचा संकेत प्रथम मेंदूकडे जातो. त्याच्यावर हाताकडून कारवाई होत असते. इथं मेंदू आळशी बसत नाही, हलगर्जीपणा करत नाही, तात्काळ नाकाची दखल घेतो. तीच गोष्ट त्वचेबद्दल सांगता येईल. गारवा असो, उकाडा असो, चटके बसोत किंवा ओलेपणाची जाणीव हो, मेंदू त्यावर तात्काळ कारवाई करतो. म्हणजे त्वचेकडून आलेल्या संकेताची तात्काळ दखल घेतली जाते. त्याकडे दुर्लक्ष होत नाही. त्याचप्रमाणे जिभेकडून येणाऱ्या संकेताचीही आदबीने दखल घेतली जाते. जिभेला तिखट लागलं तर माणूस खात नाही. तात्काळ पाण्याकडे हात जातो आणि तोंडाची आग विझवण्याचे प्रयास सुरू होतात. चव चांगली असेल तर पदार्थ अधिक खाल्ला जातो. पदार्थ बेचव लागला तर तात्काळ नाकारला जातो. थोडक्यात डोळे, कान वगळून उरलेल्या 3 ज्ञानेंद्रियांचे संकेत दुर्लक्षित केले जात नाहीत. त्यांच्याकडून येणाऱ्या संकेतावर तात्काळ कार्यरत होण्याची उपजत सवय मेंदूला लागलेली असते. त्यामुळेच त्यांनी पाठवलेल्या संकेतावर काम होतं. तेवढं अगत्य व लाड कान, डोळ्यांचे होत नाहीत. म्हणून तर मेंदूला त्यांच्याविषयी अगत्य लावणं आवश्यक होतं. आता ते अगत्य अंगवळणी पाडण्याची प्रक्रिया म्हणजेच शिक्षण किंवा अभ्यास. उरलेल्या 3 ज्ञानेंद्रियांचे संकेत दुर्लक्षित करण्याने शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून मेंदू तिकडे तातडीने लक्ष पुरवतो. परंतु कान किंवा डोळे यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास भवितव्य बिघडणार नसतं. हे आपण मनाला पटवू शकलो तरच अभ्यास होतो. कारण मेंदूवर मनाची हुकूमत चालू शकते. मनाला आवश्यक वाटले म्हणजे आवडलं तरच मेंदूकडून ती प्रत्येक गोष्ट मन सक्तीनं करवून घेतं. थकलेल्या शरीराकडून मेंदू अतिरिक्त काम करवून घेतो. म्हणजेच डोळे व कान यांना अधिक कार्यरत करण्यासाठी मनाला त्यांची उपयुक्तता पटवून दिली पाहिजे. त्यासाठी त्यांचा व मेंदूचा संबंध समजून घेतला पाहिजे. माणसाचे डोळे प्रचंड माहिती मिळवत असतात. सभोवार जेवढ्या गोष्टी दिसतात त्या सर्वांचे आकार गोळा करून विनाविलंब मेंदूकडे पाठवण्याची प्रचंड क्षमता डोळ्यांमध्ये असते. पण मेंदू मात्र ती सगळी माहिती स्वीकारायला राजी नसतो. साडीच्या दुकानातील ग्राहक महिला जशी अति चोखंदळ असते तसाच मेंदू फार चिकित्सक असतो. त्याच्या आवडीनिवडीनुसारच तो माहितीला जागा आणि प्रतिसाद देत असतो. या आवडीनिवडी अगदी बालपणी सुरू होतात. पाळण्यातलं बालक अगदीच दुबळं असतं. त्याला आपल्या पायावर चालता येत नाही किंवा स्वतः उठून बसता येत नाही की उपडंसुद्धा होता येत नाही. त्यामुळे त्याला फक्त घराचं छत दिसत असतं आणि तिथं फारशा गोष्टी नसतात, हालचाल नसते. त्यामुळे मग मूल कंटाळतं. त्याला तेच छत पाहून कंटाळा येतो. पण त्या बाळाला आपण उचलून घेतल्यास ते टकामका सभोवतारच्या गोष्टी पाहू लागतं. म्हणूनच मग पाळण्यात रडणारं मूल उचलून घेतल्यावर रडायचं थांबतं. त्याचवेळी त्याच्या डोळ्यांना आवडीनिवडी नसतात. दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थही त्याला लागत नसतो. पण पुन्हा पुन्हा दिसणाऱ्या गोष्टी मेंदूत साठवल्या जाऊन मूल त्यांना ओळखू लागतं. आता खेळवणारी भावंडं, खाऊ घालणारी आई त्याचे आवडते होतात. त्यांना मूल लवकर ओळखू लागतं. त्यांचे चेहरे किंवा आवाज मूल ओळखू लागतं. कारण त्याच्या नजरेत त्या सर्व उपयोगी वस्तू असतात. पाळण्यातलं मूल उपडं होऊन बसतं, मग धडपडत उभं राहतं आणि हळूहळू चालूही लागतं. या सर्व काळात मूल आसपासच्या गोष्टी पाहून त्यांची ओळख करून घेत असतं. त्याच्या नातेवाईकांचे चेहरे, शेजारी पाजारी, घर आणि आजूबाजूचा परिसर, तिथल्या वस्तू या सगळ्यांना डोळे पाहतात आणि मेंदू त्यांची तत्परतेने नोंद घेत असतं. यापैकी कुठल्याही गोष्टी डोळे पाहतात तेव्हा मेंदू नाकारत नसतो.
प्रथम आई भावंडांचे चेहरे स्वीकारणारा मेंदू हळूहळू त्यांच्या वस्तू व त्यांचा परिसरही ओळखून घेतो. त्यामध्ये अचानक बदल झाला की मग मेंदू अस्वस्थ होतो आणि मूल रडू लागतं. अनोळखी व्यक्ती, अनोळखी परिसर, अनोळखी वस्तू पाहून मूल रडतं, कारण त्याच्या मेंदूला त्यांचा परिचय नसतो, त्यांचा अर्थ लागत नसतो. कारण आजवर त्याने जी माहिती गृहीत धरलेली असते त्या माहिती आकाराशी ह्या नव्या चेहरे, आकार वा परिसराचा ताळमेळ लागत नसतो. डोळे जे दाखवतात ते अपरिचित म्हणून भीतीदायक वाटतं. अपरिचित व्यक्ती वस्तूकडे मूल संशयाने पाहतं, मग ती व्यक्ती निरुपद्रवी असो की ती वस्तू निर्जीव असो. मुलाच्या मेंदूला त्याचे डोळे जो आकार किंवा प्रकार दाखवत असतात त्याचा अर्थ त्याला लागत नसतो. डोळ्यांना दिसणारे आणि मेंदूला समजणारे यामध्ये मोठी तफावत असते, कारण डोळ्यांना दिसलेल्या दृश्याचा मेंदूकडून अर्थ लावण्यावर परिणाम अवलंबून असतो. समोर जो आकार व रंग दिसतो तो मेंदूपर्यंत जातो, जसाच्या तसा जातो, पण मेंदू ही माहिती तशीच्या तशी स्वीकारत नाही, त्याच्या कुवतीनुसारच तो समजून घेतो. समजा तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे गेलात किंवा जाणार आहात, तर डॉक्टरकडे यायला मूल तयार नसतं. त्याला दवाखाना, डॉक्टर यांची भीती वाटते. डॉक्टरच्या हातातलं इंजेक्शन हे त्याला अपायकारक हत्यार वाटतं, मात्र तुम्हाला ते उपायकारक साधन वाटतं. इथं दोघांना दिसणारा डॉक्टर, दवाखाना, इंजेक्शन हे एकच असतं. आकार सारखेच असतात, पण दोघांना त्याचे लागणारे अर्थ कमालीचे भिन्न असतात. कारण पालक आणि बालक आपापले अनुभव आणि जाण यानुसारच दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावत असतात. डॉक्टरने इंजेक्शन दिल्यावर मुलाला आजारपणातून आराम पडेल असे तुमच्या मेंदूला ठाऊक असते. म्हणूनच दिसणारा डॉक्टर व त्याच्या हातातलं इंजेक्शन तुम्हाला उपकारक वस्तू वाटते आणि बालकाचा अनुभव आणि जाण उपाय समजून घेण्याची तेवढ्या विकसित झालेली नसते. दीर्घकालीन परिणाम ओळखण्याची क्षमता त्याच्या मेंदूनं स्वीकारलेली नसते. तर इंजेक्शन टोचलं जातं, त्यातून वेदना होतात, एवढंच त्याच्या लक्षात राहिलेलं असतं. साहजिकच मूल डॉक्टरला किंवा इंजेक्शनला घाबरतं. आता डोळ्यांना सर्व काही दिसत असलं तरी प्रत्येकाचे डोळे सर्व काही पाहत नसतात. मेंदू जेवढ्या गोष्टी बारकाईने बघायला फरमावेल तेवढ्याच गोष्टी डोळे पाहून घेतात. टीव्हीवर बातम्या सांगणारी वृत्तनिवेदिका किंवा मालिकेतील नटी किती उत्तम अभिनय करते याकडे एखादा रसिक पाहत राहील, तर एखादी गृहिणी तिची साडी, पेहराव वा दागिन्यांकडे बारकाईने पाहिल. घरातल्या सर्वांनी एकच कार्यक्रम पाहिला तरी प्रत्येकाने बघितलेल्या गोष्टींचा तपशील अनेकदा वेगवेगळा ऐकायला मिळतो. ज्याच्या त्याच्या समजुती व आवडीनुसार त्यांच्या डोळ्यांनी समोरचा तपशील स्वीकारलेला असतो. त्यामुळेच डोळ्यांनी सारखंच पाहिलं तरी प्रत्येकाने बघितलेल्या गोष्टींचा तपशील अनेकदा वेगवेगळा ऐकायला मिळतो. ज्याच्या त्याच्या समजुती व आवडीनुसारच त्यांच्या डोळ्यांनी बघितले वा वाचले. त्यामुळेच डोळ्यांनी सारखंच पाहिलं तरी प्रत्येकाने बघितलेल्या गोष्टींचा तपशील अनेकदा वेगवेगळा ऐकायला मिळतो. ज्याच्या त्याच्या समजुती व आवडीनुसारच त्यांच्या डोळ्यांनी समोरचा तपशील स्वीकारलेला असतो. त्यामुळेच डोळ्यांनी काय पाहिलं वा वाचलं ते महत्त्वाचं उरत नाही, त्यापैकी किती गोष्टींची दखल मेंदूने घेतली ही बाब निर्णायक असते. आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी स्वीकारण्याचा मेंदूचा वेग अतिशय असतो. आवडणारा नट वा कथानक असेल तर सरकणारा संपूर्ण चित्रपट संपूर्णपणे मेंदूमध्ये साठवला जातो आणि नावडता असेल तर संपूर्ण चित्रपट पाहूनही लक्षात काहीच उरत नाही. यावरचा उपाय म्हणजे आपल्या आवडत्या विषयांची डोळ्यांना सवय लावणी जाणे. ही सवय इतकी महत्त्वाची असते की हळूहळू डोळे उघडे नसताना किंवा नजर अन्यत्र असतानाही तुम्हाला काही गोष्टी दिसू शकतात. घरी आल्यावर आपण कपडे काढून खुंटीला टांगत असू. ही अंगवळणी पडलेली सवय असेल तर खुंटीकडे पाठ करूनही नेमक्या जागीच कपडे अडकवले जातात. अनेकदा घरातले, इमारतीतले दिवे जातात. त्यावेळी अंधारातही आपण अंदाजाने वस्तू शोधू शकतो, इकडे तिकडे फिरू शकतो, जिना चढू वा उतरू शकतो. एखादा कारखान्यातला माणूस यंत्रावर सातत्याने काम करत असेल, हळूहळू त्याच्या शरीराला यंत्राकडे न पाहताही काम करता येतं. त्याचे हात नेमक्या जागी जातात, कसलाही अपघात होत नाही. डोळ्यांना या गोष्टी दिसत नसतात पण मेंदूला दिसत असतात. डोळ्यांनी दिसलं नाही तरी मेंदू पाहून शकत असतो.
यंत्राचा वेग, यंत्राची जागा यांचा पक्का अंदाज असल्याने न दिसताही मेंदू हातापायाकडून कामं करून घेतो. कारण डोळ्यांनी त्या विषयातले पाठवलेले सर्व बारीक सारीक संदेश मेंदूने तपशीलवार नोंदवून ठेवलेले असतात. ही सहजता आपल्या डोळ्यांचं काम कमी करत असते. आता तुम्ही रोज आपल्या घरातून कामाच्या जागी जाता आणि परत येता. अगदी पहिल्यांदा असे करता तेव्हा तुम्हाला तुमच्या येण्या जाण्याच्या मार्गातल्या खाणाखुणा, वळणे, बारकावे लक्षात ठेवावे लागतात. फलक, नावे बघावी लागतात. पण हळूहळू या गोष्टी इतक्या अंगवळणी पडतात की डोळे मिटून तुम्ही नेमक्या जागी पोचू शकता. डोळ्यांना फलक पाहावे लागत नाहीत, वळणं शोधावी लागत नाहीत, जिने मोजावे लागत नाहीत की किरकोळ खुणांच्या आधारे तुम्ही सर्व काही डोळे मिटून पाहू शकता. कारण समोरचे सर्व आकार, खुणा, दृश्य यांचे अर्थ तुमच्या मनात पूर्णपणे साठवलेले असतात.